40%, टक्क्याचा अर्थ तो 100, परंतु कुठे छेदामध्ये 40 भागेला 100. चा ची चे याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंय की चा ची चे याचा अर्थ होतो गुणाकार, लिहिला गुणाकार. आता पुन्हा काय म्हणते, पुन्हा 50%, 50 लिहिले वरती, टक्के होते खाली, छेदात 100, टक्क्याचा अर्थ 100. आता काय होते, यांचा आहे भागाकार, यांचा आहे भागाकार, यांचा आहे गुणाकार, यांचा आहे गुणाकार, फक्त समोरासमोर गुणाकार, बाकी सर्व ठिकाणी भागाकार. आणि काय होते, भागाकार शून्य कटतात. इथला एक शून्य कटला, इथला एक शून्य कटला. ओके, इथला एक शून्य कटला, इथला एक शून्य कटला. ठीक आहे. आता करू समोरासमोर गुणाकार, यांचा आहे गुणाकार. 4 गुणला 5, 4 पंचे 20, 4 पंचे 20. त्यानंतर यांचा गुणाकार, 10 10 100. ठीक आहे. ओके, 10 10 100. ठीक आहे. ओके, झालं. वरती आहे 20, खाली आहे 100. यांचा आहे भागाकार, भागाकारात शून्य शून्य कटतात, वरचा एक शून्य कटला, खालचा एक शून्य कटला. 2 भागेला 10. आता 2 भागेला 10 भागाकारात काय होते बघा, लक्षात घ्या, खाली जेवढे शून्य असेल ना, पॉईंट तेवढं घर मागे येते. खाली एकावर किती शून्य, एकच शून्य आहे. म्हणून हा जो पॉईंट आहे 2 लिहून घ्यायचे जसे तसे, पॉईंटला एक घर मागे आणायचं, इथे ठेवायचं. काहून एकच घर मागे, कारण की एकच शून्य होता, म्हणजे आपला आन्सर आला 0.2, 0.2. ओके, समजलं. नेक्स्ट गणित तुम्हाला करायचं आहे 30. आता हे फक्त याच्यात करेक्शन बघा, इथे लिहायचं तुम्हाला 30% 70%. ओके, हे तुम्ही घरी करून पहा.